नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार जोही आपला सध्या एमबीबीएस आणि बीडीएस राऊंड 1 ची चॉईस फिलिपिंग चालू आहे याबद्दल। आता यामध्ये विद्यार्थी पालकांना बऱ्याच शंका येत आहेत की सर आमचा फॉर्म लॉक झाला आहे किंवा आमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे किंवा नाही, हे आम्ही कशा प्रकारे या ठिकाणी ओळखायचं आहे। बेसिकली आपण एमसीसी किंवा EEEC ज्या चॉईस फिलिंग करत असतो त्यावेळेस आपल्याला लास्टलाही पासवर्ड विचारला जातो आणि ओटीपी विचारला जातो, पण या सीईटी सेल मध्ये असं काही दिसत नाहीये। मग आमचा फॉर्म कंप्लीट आहे अथवा नाही हे कशा प्रकारे आम्ही ओळखायला हवं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की आपला प्रेफरन्स राऊंड मध्ये या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपण या ठिकाणी असं पाहू शकतो। पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून जाईल ज्याही विद्यार्थ्याचा फॉर्म सक्सेसफुली भरला गेला आहे किंवा सक्सेसफुली अपलोड आहे अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी चॉईस ज्यावेळेस आपले फिलिंग असेल राऊंड 1 साठी इथं आपल्याला अनलॉक प्रेफरन्सेस दिसेल आणि डाउनलोड रिपोर्ट दिसेल। लक्षात घ्या, दिसत नसेल तर मी या साइडला येऊन दाखवेल अनलॉक प्रेफरन्स आणि डाउनलोड रिपोर्ट, म्हणजेच आपला या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे असं आपण ग्राह्य धरू शकतो। ज्यावेळेस आपण डाउनलोड रिपोर्ट करू त्या ठिकाणी प्रेफरन्स रिपोर्ट नंबर या ठिकाणी आपल्याला येऊन जाईल। म्हणजे जर आपल्या प्रेफरन्स फॉर्मच्या ठिकाणी जर आपल्याला अशा प्रकारे अनलॉक प्रेफरन्स आणि या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट मध्ये दिसत असेल तर आपला फॉर्म या ठिकाणी कन्फर्म झाला असं आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो। या ठिकाणी विद्यार्थ्यांना जर आपला फॉर्म इनकम्प्लीट आहे किंवा फॉर्म आपला सक्सेसफुली कंप्लीट झाला नाहीये, मग याचं स्टेटस आपल्याला कसं चेक करता येईल? लक्षात घ्या, याचं जर आपल्याला स्टेटस चेक करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी चेक करता येईल। तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की या विद्यार्थ्याचा फॉर्म अद्याप कंप्लीट नाहीये। लक्षात घ्या, या विद्यार्थ्याचा फॉर्म अद्याप कंप्लीट नाहीये, तर त्या ठिकाणी आपल्याला अनलॉक चॉईस किंवा डाउनलोड रिपोर्ट दिसणार नाही। या ठिकाणी चेक एलिजिबिलिटी आपल्याला दिसून येणार आहे। ठीक आहे, चेक एलिजिबिलिटी आणि ऍड प्रेफरन्सेस। लक्षात घ्या, जर आपल्या स्क्रीनवरती चेक एलिजिबिलिटी दिसत असेल तर अद्याप आपला फॉर्म कंप्लीट नाहीये, किंवा ऍड प्रेफरन्सेस जरी दिसत असेल तरी आपला फॉर्म या ठिकाणी कंप्लीट नाहीये। या ठिकाणी चेक एलिजिबिलिटी आणि देन तुम्हाला पुढची स्टेप दिसेल या ठिकाणी ऍड प्रेफरन्सेस। ठीक आहे, जर तुमच्या स्क्रीनवरती ऍड प्रेफरन्सेस दिसत असेल तर हा फॉर्म आपला कंप्लीट नाहीये। विद्यार्थ्याचा अजून एक प्रश्न आहे की सर आम्ही तर ऑलरेडी या ठिकाणी फीस पेड केली आहे, 1000 असेल 6000 असेल फीस पेड केली आहे, पण या ठिकाणी मेक पेमेंट ऑप्शन बोथ कोटा दिसत आहे, म्हणजे नेमकं काय? तर लक्षात घ्या, जर आपण पहिलं रजिस्ट्रेशन करत असताना 1000 रुपये फीस पेड केली आहे, पण आपल्याला असं वाटत आहे की नाही मी 1000 रुपये स्टेट काउन्सिलिंगसाठी किंवा मेरिट कोट्यासाठी, पण माझा या ठिकाणी विचार चेंज झालाय, मला स्टेट काउन्सिलिंग आणि मॅनेजमेंट कोटा हे दोन्ही या ठिकाणी ट्राय करायचं असेल तरच आपल्याला हे पेमेंट करायची आहे, अन्यथा आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायची काही आवश्यकता नाही। ठीक आहे, तर हे तुमच्या फॉर्म कंप्लीट आहे अथवा नाही आहे याबद्दलचं इन्स्ट्रक्शन आहे। अजून महत्वाची गोष्ट आहे, आपल्या या ठिकाणी जो आजचा 29 तारखेचा 5 वाजेपर्यंतचा टाइम आहे, हा टाइम डेफिनेटली एक्सटेंड होणार आहे। एक्सटेंड होत असल्यामुळे ज्याही विद्यार्थ्याचे आपल्या इथं फॉर्म फिलिंग केली असेल अथवा आपले युट्यूब व्ह्यूवर आहेत पण या ठिकाणी फॉर्म कंप्लीट झालाय, अशा विद्यार्थ्यांना जर आपल्या फॉर्म मध्ये काही चॉईसेस डिलीट करायचे असतील किंवा कुठल्या चॉईसेस ऍड करायचे असतील किंवा आपण ज्या चॉईसेस भरल्या आहेत या चॉईसेसचा सिक्वेन्स चेंज करायचा असेल तर या सर्व गोष्टी आपण करू शकतात। आपला फॉर्म अनलॉक करून या सर्व गोष्टी आपल्याला करता येणार आहेत। तर जोपर्यंत सध्या आपली 5 PM पर्यंत विंडो ओपन आहे, पण माझ्या माहितीस तो आज हे टाइम एक्सटेंड डेफिनेटली होणार आहे। तर जोपर्यंत विंडो ओपन आहे तोपर्यंत आपण हा चॉईस अनलॉक करून आपला फॉर्म या ठिकाणी डबल काही चेंजेस असतील तर ते करून लॉक करू शकतात। या ठिकाणी लक्षात घ्या, विद्यार्थ्याला एमसीसी मध्ये ऑटो लॉक सिस्टीम आहे, पण स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये आपल्याला कन्फर्म लॉकच करायला पाहिजे। ठीक आहे, कन्फर्म लॉकच करायला पाहिजे तरच तो फॉर्म ग्राह्य धरला जाईल। लक्षात घ्या, आपण अशा चुका करू नका। जर आपला फॉर्म या ठिकाणी अनलॉक दिसत असेल, अनलॉक प्रेफरन्स म्हणजे ऑलरेडी आपण लॉक केलेला आहे आणि डाउनलोड रिपोर्ट दिसत आहे, आपल्याला फॉर्म सबमिट करताना चॉईस ऍड केल्यानंतर कन्फर्म म्हणजे 101% फॉर्म आपला लॉक करणं अनिवार्यच आहे, तरच आपला फॉर्म सबमिट होणार आहे। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काही शंका असतील अडचणी असतील तर या ठिकाणी विचारू शकतात। ऍज सून ऍज मी याचा आन्सर द्यायचा आपल्याला प्रयत्न करणार